पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर शहरात नवी पेठ बाजारच्या अनेक रस्त्यावर ठाण मांडून बसलेले मोकाट जनावरे आज जसा वाहतुकीला अडथळा ठरणारा विषय ठरला आहे, तसाच तो नागरिकांना त्रासदायक देखील ठरू लागला आहे। कारण याच मोकाट जनावरांच्या केव्हा टकरी सुरू होतील आणि त्या परिसरात केव्हा गोंधळ उडेल हे सांगता येत नाही, अशीच परिस्थिती आहे। पंढरपूर शहरातील इंदिरा गांधी चौक ते अर्बन बँक, चंद्रभागा, वाळवंट, स्टेशन रोड परिसर यासह अनेक रस्त्यावर मोठी वर्दळ असतानाही रस्त्यावर बैठक ठोकलेली मोकाट जनावरे दिसून येतात आणि हे चित्र वर्षभर कायम असते। पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून दरवर्षी मोकाट जनावरे पकडून त्यांना कोंडवाड्यात सोडण्यासाठी निविदा काढल्या जातात। यासाठी जवळपास 15 लाख रुपयांचा खर्चही केला जातो, परंतु सदर गोरे पकडण्याचे काम हे फक्त प्रमुख यात्रा काळातच होताना दिसून येते। इतर वेळी इथल्या नागरिकांच्या अपेक्षा मात्र वाऱ्यावर सोडल्या जातात, परंतु आता आषाढी यात्रा 4 दिवसांवर आलेली असताना देखील पंढरपुरात मोकाट जनावरांचा मोठा वावर दिसून येत असून रात्रीच्या वेळी तर चंद्रभागा पात्रात शेकडो मोकाट जनावरे फिरत असल्याचे चित्र दिसून येते। खरे तर वारीपूर्वी दर्शनासाठी आलेले अनेक भाविक हे रात्रीच्या वेळी चंद्रभागेच्या वाळवंटातच झोपलेले दिसून येतात आणि याच ठिकाणी असलेला हा मोकाट गुरांचा वावर धोकादायक ठरू शकतो, अशी परिस्थिती आहे। पंढरपुरातील मोकाट जनावरे पकडण्याचे नियोजन हे माळशिरस तालुक्यातून एका व्यक्तीकडून केले जात आल्याची चर्चा आहे आणि त्यासाठी पंढरपुरातील बेरोजगारांना कामाला लावले जाते। यावर्षी देखील गुरे पकडण्याचे टेंडर काढले गेले, परंतु बदललेल्या अटीमुळे गुरे पकडण्याचे टेंडर हे लांबण्याचे चित्र आहे। आता ऐन आषाढीच्या तोंडावर शहरात जागोजागी तसेच वाळवंटात मोकाट गुरांनी हैदोस घातला असून यामुळे नाराजीही व्यक्त होताना दिसून येत आहे। आता ही मोकाट जनावरे वारीपुरती का होईना केव्हा कोंडवाड्यात नेऊन सोडली जाणार, असा सवाल पंढरपुरात उपस्थित होऊ लागला आहे।